नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर इंडियन ओव्हरसीज बँकेत 400 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर पदाचे नाव आणि तपशील। तर पहिले पद आहे स्थानिक बँक अधिकारी म्हणजेच LBO, त्यांच्यासाठी पदसंख्या 400 असणार आहेत। तर आता शैक्षणिक पात्रता आपण पाहणार आहोत। तर कोणत्या शाखेतील पदवी याच्यासाठी लागणार आहे। तर वयाची अट ही 1 मे 2025 रोजी 20 ते 30 वर्ष असणार आहे। तर SC ST यांच्यासाठी 5 वर्ष सूट, तर OBC साठी 3 वर्ष सूट ही असणार आहे। तर नोकरीचे ठिकाण हे महाराष्ट्र, तामिळनाडू, ओडिशा, गुजरात, पश्चिम बंगाल आणि पंजाब हे राहणार आहे। तर याच्यासाठी लागणारी फी ही जनरल, OBC व EWS यांच्यासाठी 850 रुपये, तर SC ST व PWD यांच्यासाठी 175 रुपये राहणार आहे। तर महत्त्वाची तारीख, तर ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 12 मे 2025 राहणार आहे। तर शेवटची तारीख 31 मे 2025 ही राहणार आहे। तर आता आपण डिटेल ऑफ वेकेन्सीज पाहणार आहोत। तर स्टेट राहणार आहे पहिले तामिळनाडू, याच्यासाठी वेकेन्सीज 260 राहणार आहेत। तर SC साठी 39, ST साठी 19, OBC साठी 70, EWS यांच्यासाठी 26, तर UR म्हणजे जनरल साठी 106 राहणार आहेत। तर PWBD यांच्यामधील VI साठी 2, HI साठी 2, OC साठी 3 व ID साठी 3 राहणार आहे। तर दुसरे आहे ओडिशा, यांच्यासाठी टोटल वेकेन्सी 10 राहणार आहेत। तर SC साठी 1, ST साठी 1, OBC साठी 3, EWS साठी 1, UR व म्हणजे जनरल साठी 4, तर PWBD मध्ये VI साठी 0, HI साठी 1, OC साठी 0, ID साठी 0 राहणार आहे। तर तिसरे आहे महाराष्ट्र, तर लँग्वेज राहणार आहे मराठी। तर यांच्यासाठी वेकेन्सी 45 राहणार आहे। तर SC साठी 7, ST साठी 3, OBC साठी 12, EWS साठी 5, UR साठी 18, तर PWBD मध्ये VI साठी 0, HI साठी 0, OC साठी 1 व ID साठी 1 राहणार आहे। तर स्टेट राहणार आहे चौथे गुजराती, तर लँग्वेज ही गुजरातीच राहणार आहे। तर वेकेन्सी टोटल 30 असणार आहे। तर याच्यामध्ये SC साठी 5, ST साठी 2, OBC साठी 8, EWS साठी 3, UR साठी 12, तर PWBD मध्ये VI साठी 0, HI साठी 1, OC साठी 0 व ID साठी 0 राहणार आहे। तर आता पाचवे आहे स्टेट वेस्ट बेंगॉल, इथे लँग्वेज ही बेंगाली राहणार आहे। तर वेकेन्सी टोटल 34 राहणार आहे। तर SC साठी 5, ST साठी 3, OBC साठी 9, EWS साठी 3 व UR साठी 14, तर PWBD मध्ये VI साठी 1, HI साठी 0, OC साठी 0 व ID साठी 0 राहणार आहे। तर आता 6वे आहे पंजाब, यांच्यासाठी लँग्वेज ही पंजाबच राहणार आहे। तर वेकेन्सी 21 राहणार आहेत। तर SC साठी 3, ST साठी 2, OBC साठी 6, EWS साठी 2, UR साठी 8, तर PWBD मध्ये VI साठी 1 व HI साठी 0, OC साठी 0 व ID साठी 0 जागा राहणार आहेत। तर आता आपण महत्त्वाच्या टिप पाहणार आहोत। तर शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तीसाठी आरक्षण शैक्षणिक आधारावर असल्याने निवडलेल्या उमेदवारांनी ते संबंधित असलेल्या योग्य श्रेणीतील उदाहरणार्थ ST, ST, OBC, EWS, UR ठेवले जातील। रिक्त पदांची संख्या आणि राखीव रिक्त पदांची संख्या तात्पुरती आहे आणि बँकेच्या वास्तविक गरजांनुसार बदलू शकते। उमेदवारांना फक्त एका राज्यातील रिक्त जागांसाठी अर्ज करावा लागेल। एका राज्याच्या रिक्त जागेवर अर्ज करणारा उमेदवार इतर कोणत्याही राज्यातील रिक्त जागांसाठी अर्ज करण्यास पात्र असणार नाही। गुणवत्ता यादी राज्यनिहाय आणि श्रेणीनिहाय काढली जाईल। निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या सेवेच्या पहिल्या 12 वर्षासाठी निवडलेल्या राज्यात किंवा त्यांच्या SMGS-IV ग्रेडमध्ये पदोन्नती होईपर्यंत यापैकी जे आधी असेल ते नियुक्त केले जाईल। उमेदवारांना राज्याच्या इच्छित स्थानिक भाषेत वरील सारणीनुसार प्रवीण वाचन, लेखन आणि बोलणे असणे आवश्यक आहे। शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखत प्रक्रियेपूर्वी निवड प्रक्रियेचा एक भाग म्हणून स्थानिक भाषा प्रावीण्य चाचणीमध्ये उपस्थित राहावे लागेल। जे उमेदवार परीक्षेत पात्र ठरू शकणार नाहीत त्यांना नियुक्तीचा ऑफर दिली जाणार नाही। शेड्यूल कमिशनर बँकमधील अधिकारी म्हणून प्रत्येक अगोदर पूर्ण केलेल्या सेवांसाठी कमाल 2 वाढीच्या अधिक वेतनात एक आगाऊ वाढ दिली जाईल। जेथे उमेदवारांची विद्यमान नोकरी प्रोफाईल विशेषतः इंडियन ओव्हरसीज बँकेच्या स्केल 1 जनरलिस्ट अधिकाऱ्याच्या जॉब प्रोफाईलशी जुळते। उमेदवारांना त्यांच्या विद्यमान मागील नियुक्त्यांने
प्रमाणित केलेले जॉब प्रोफाईल सबमिट करावे लागेल, ज्यासोबतच ते कार्यरत आहेत. जर त्याचे जॉब प्रोफाईल लक्षणीयरित्या जुळत नसेल किंवा इंडियन ओव्हरसीज बँकेच्या स्केल एल जनरलिस्ट ऑफिसरच्या जॉब प्रोफाईलपेक्षा वेगळे असेल तर कोणतीही वाढ देय असणार नाही. या संदर्भात बँकेकडून कोणतेही निवेदन किंवा पत्र व्यवहार केला जाणार नाही. शेड्यूल कमर्शियल बँकेच्या उपकंपन्यांसोबत काम करणारे उमेदवार फक्त एक वेतनवाढीसाठी पात्र असतील. कोणत्याही सेवा ज्येष्ठांसाठी पूर्वीचा अनुभव विचारात घेतला जाणार नाही. स्केल व ग्रेड असिस्टंट मॅनेजर स्केल 1 साठी स्केल ऑफ पे इंडियन रुपीजमध्ये बेसिक 48,480-23,62-2,340-2,680/7-7-2,920 असे राहणार आहे. तर DA, HRA व CCA इत्यादी वेळोवेळी लागू असलेल्या नियमानुसार असतील. प्रोबेशन कालावधी निवडलेले उमेदवार बँकेत रुजू झाल्यापासून 2 वर्षाच्या कालावधीसाठी सक्रिय सेवा प्रोबेशनवर असतील. बँकेच्या सेवेतील त्यांची पुष्टी बँकेने ऑफिसर सर्व्हिस रेग्युलेशन म्हणजेच OSR नुसार निर्धारित केली आहे. तर आता आपण बॉन्ड रक्कम पाहणार आहोत. तर नियुक्तीसाठी निवडलेल्या उमेदवारांनी किमान 3 वर्षाची सेवा प्रदान करण्यासाठी रुपये 2 लाखचे आर्थिक सेवा नुकसान भरपाई बॉन्ड लागू करणे आवश्यक आहे. रजा व प्रवास भत्ता. रजा आणि प्रवास भत्ता हा नियुक्तीच्या वेळी लागू असलेल्या बँकेच्या सेवा नियमांनुसार असेल. जनरल इंस्ट्रक्शन्स म्हणजेच महत्त्वाच्या सामान्य सूचना पाहणार आहोत. तर पहिले आहे, उमेदवारांनी बँकेच्या वेबसाईटद्वारे फक्त ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जाचा इतर कोणताही प्रकार विचारात घेतला जाणार नाही. तर दुसरे आहे, उमेदवारांना पात्रता आणि आवश्यकतेनुसार केवळ सर्वांना योग्य राज्यासाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो. तिसरे, उमेदवाराची अर्ज सबमिट केल्यानंतर त्याच्या सिस्टमद्वारे व्युत्पन्न केलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंटआउट घेण्याचा सल्ला दिला जातो. चौथे आहे, उमेदवारांनी अर्ज केलेल्या पदासाठी त्यांच्या पात्रतेबद्दल समाधानी असले पाहिजे. तर पाचवे आहे, आधारभूत कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्ज पूर्णपणे नाकारले जातील. 6वे आहे, उमेदवारांनी कोणत्याही कारणास्तव एकापेक्षा जास्त अर्ज अपलोड केल्यास नवीनतम नोंदणीकृत अर्जाचा विचार केला जाईल. 7वे, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की त्याने किंवा तिने जाहिरातीमध्ये नमूद केलेले सर्व पात्रता निकष आणि इतर निकषांची पूर्तता केली आहे आणि त्यांच्याकडे बँकेने निर्दिष्ट केलेले आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे आहेत आणि ऑनलाईन अर्जात दिलेल्या तपशील सर्व बाबतीत खरे आणि बरोबर आहेत. केवळ वैयक्तिक मुलाखतीसाठी अर्ज मागवल्याचा अर्थ असा नाही की बँक उमेदवारांच्या पात्रतेबद्दल संशयाच्या पलीकडे समाधानी आहे. बँकेला कोणत्याही टप्प्यावर उमेदवार रद्द करण्याचा अधिकार आहे जर तो किंवा ती पात्रता निकषांची पूर्तता करत नाही आणि किंवा त्याने किंवा तिने कोणतीही चुकीची किंवा खोटी माहिती, प्रमाणपत्र, कागदपत्रे दिली आहे किंवा कोणतीही भौतिक वस्तुस्थिती दडवली आहे. नियुक्तीनंतरही यापैकी कोणतीही कमतरता आढळल्यास त्याच्या सेवा बंद केल्या जाऊ शकतात. उमेदवार या पदांसाठी अपात्र असल्याचे आढळल्यास भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर बँक कोणत्याही अर्ज नाकारण्यास स्वतंत्र आहे. भरती प्रक्रियेत सर्व टप्प्यांवर भरतीची संबंधित कोणत्याही बाबतीत बँकेचे निर्णय अंतिम असेल आणि उमेदवारास बंधनकारक असेल. बँकेकडून या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार किंवा वैयक्तिक प्रश्न विचारले जाणार नाही. 8वे, वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावलेल्या सर्व उमेदवारांना त्यांची शैक्षणिक पात्रता, अनुभव, जन्मतारीख, जात इत्यादीच्या समर्थनार्थ विहित प्रमाणपत्राच्या मूळ तसेच स्वयंसाक्षींकित छायाप्रत सादर कराव्या लागतील. SC, ST, OBC, PWBD प्रवर्गातील उमेदवारांनी मूळ तसेच स्वयंसाक्षीत प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे. त्यांच्या पात्रतेच्या निकषांच्या समर्थनार्थ इतर प्रमाणपत्राव्यतिरिक्त सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेले त्यांच्या जात प्रमाणपत्र किंवा अपंगत्वाच्या प्रमाणपत्राच्या छायाप्रत. 9वे, OBC प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत सर्टिफिकेशनमध्ये इतर गोष्टींबरोबरच हे नमूद करणे आवश्यक आहे की उमेदवार हा भारत सरकारच्या अंतर्गत नागरिक पोस्ट आणि सेवांमध्ये OBC साठी आरक्षणाच्या लाभामधून वगळलेल्या क्रिमिलेअर विभागाचा नाही. केंद्र सरकारच्या स्वरूपातील नॉन क्रिमिलेअर क्लॉज असलेले OBC प्रमाणपत्र ऑनलाईन नोंदणीच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच 31/5/2025 पर्यंत वैध असावे. 10वे, OBC प्रवर्गातील परंतु क्रिमिलेअर अंतर्गत येणारे उमेदवार OBC आरक्षणासाठी पात्र नाहीत. त्यांनी ऑनलाईन अर्जामध्ये त्यांची श्रेणी सामान्य म्हणून दर्शवावी. 11वे, राष्ट्रीयकृत बँक, वित्तीय संस्थासह सरकारी व अर्धशासकीय कार्यालये
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये सेवा करणाऱ्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीच्या वेळी नियोक्त्यांकडून मूळ नाहरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। असे न केल्यास उमेदवाराचा विचार केला जाणार नाही। 12वे राखीव प्रवर्गातील उमेदवार बेंचमार्क अपंग व्यक्तीसह ज्यांच्यासाठी कोणतेही आरक्षण जाहीर केले गेले नाही ते सर्व पात्रता निकषांची पूर्तता केल्यास सामान्य श्रेणीसाठी जाहीर केलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यास मोकळे आहेत। 13वे जे उमेदवार पात्रता निकषांची पूर्तता करत नाहीत आणि जे उमेदवार कोणत्याही कारणास्तव या अधिसूचनेमध्ये आणि वैयक्तिक मुलाखत कॉल लेटरमध्ये सांगितल्याप्रमाणे सबमिट कराव्या लागणाऱ्या सर्व कागदपत्रांच्या मूळ तसेच साक्षांकित छायाप्रत सादर करत नाहीत त्यांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलवण्यात आले असले तरीही त्यांना वैयक्तिक मुलाखतीस उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही। 14वे उमेदवारांच्या स्वखर्चाने वैयक्तिक मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल। तथापि बाहेरगावी पात्र SC ST PWBD उमेदवार जे नोकरी करत नाही आणि वैयक्तिक मुलाखतीला उपस्थित राहतात त्यांना प्रवासाचा पुरावा सादर केल्यावर सर्वात कमी मार्गाने द्वितीय श्रेणीच्या सामान्य ट्रेनच्या भाड्याची परतफेड केली जाईल। कोणत्याही स्वरूपाची कोणत्याही इजा नुकसानीसाठी बँक जबाबदार राहणार नाही। 15वे कोणत्याही स्वरूपात प्रचार करणे हे अपात्रता असेल। 16वे संपर्कासाठी पत्ता ईमेल ID बदलण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही। 17वे निवडलेल्या उमेदवारांची नियुक्ती त्यांना बँकेच्या आवश्यकतेनुसार वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त घोषित करण्याचा अधीन आहे। अशी नियुक्ती देखील बँकेची सेवा आणि आचार नियमाच्या अधीन असेल। 18वे इंग्रजी व्यतिरिक्त इतर कोणत्याही आवृत्तीच्या अर्ध कारणावर कोणताही विवाद झाल्यास इंग्रजी आवृत्ती प्रचलित असेल। 19वे या जाहिरातीमुळे उमेदवाराने कोणतेही विवाद चेन्नई येथील न्यायालयाच्या एकमेव अधिकार क्षेत्राच्या अधीन असतील। घोषणा या प्रक्रियेशी संबंधित पुढील सर्व घोषणा तपशील केवळ आमच्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच www.iob.in वर वेळोवेळी प्रकाशित किंवा प्रदान केले जातील। तर आता स्कॅनिंग आणि दस्तऐवज अपलोड करण्यासाठी मार्गदर्शन व तत्वे। ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी स्कॅन केलेली प्रतिमा असणे आवश्यक आहे। त्याचे किंवा तिचे छायाचित्र किंवा स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा, हस्तलिखित घोषणा आणि कृपया लक्षात ठेवा की फोटो आणि स्वाक्षरी प्रदान केलेल्या वैशिष्ट्यानुसार होईपर्यंत सिस्टम उमेदवाराला अर्जाच्या पुढील टप्प्यावर जाण्याची परवानगी देणार नाही। छायाचित्राची प्रतिमा ही 4.5 सेंटीमीटर बाय 3.5 सेंटीमीटर ही असावी। छायाचित्र अलीकडे पासपोर्ट शैलीत रंगीत चित्र असणे आवश्यक आहे। चित्र रंगात आहे याची खात्री करा। हलक्या रंगाच्या शक्यतो पांढऱ्या पार्श्वभूमीच्या विरुद्ध घेतले आहे। निवांत चेहऱ्याने सरळ कॅमेरा पहा। तसेच पिक्सेल हे 200x230 असे असावे। तर स्कॅन केलेल्या प्रतिमेचा आकार हा 50 KB पेक्षा जास्त नसल्याची खात्री करा। जर फाईलचा आकार 50 KB पेक्षा जास्त असेल तर स्कॅनरची सेटिंग समायोजित करा जसे की DPI रेझोल्यूशन क्रमांक, स्कॅनिंग प्रक्रियेदरम्यान रंग व इत्यादी। फाईलचा आकार हा 20 ते 50 KB दरम्यानच असावा। अपलोड केलेला फोटो योग्य आकाराचा आणि स्पष्टपणे दृश्यमान असावा। स्वाक्षरी अर्जदाराने काळ्या शाईच्या पेनने पांढऱ्या कागदावर सही करावी। परिणाम हा 140x60 पिक्सेल इतका असावा। फाईलचा आकार 10 ते 20 KB दरम्यान असावा। स्कॅन केलेल्या प्रतिमेचा आकार 20 KB पेक्षा जास्त नसल्याची खात्री करा। अपलोड केलेली स्वाक्षरी ही योग्य आकाराची असणे आणि स्पष्टपणे असावी। दृश्यमान डाव्या अंगठ्याचा ठसा, अर्जदाराने त्याच्या डाव्या अंगठ्याचा ठसा काळ्या किंवा निळ्या शाईने पांढऱ्या कागदावर लावावा। फाईलचा प्रकार हा JPE किंवा JPEG असावा। परिणाम 200 DPI मध्ये 240x240 पिक्सल म्हणजे 3 सेंटीमीटर ते 3 सेंटीमीटर असावा। रुंदी व उंची, फाईलचा आकार 20 KB ते 50 KB असावा। हस्तलिखित घोषणा प्रतिमा, अर्जदाराने काळ्या शाईने पांढऱ्या कागदावर इंग्रजीत स्पष्टपणे घोषणा लिहावी। फाईलचा प्रकार JPE किंवा JPEG असावा आणि परिणाम 200 DPI मध्ये 800x400 पिक्सल म्हणजे 10 सेंटीमीटर गुणिले 5 सेंटीमीटर हे असावे। फाईलचा आकार हा 50 KB ते 100 KB पर्यंत असावा। हस्तलिखित घोषणा उमेदवाराच्या हस्तलिखित आणि इंग्रजीमध्ये असणे आवश्यक आहे। मजकूर मोठ्या अक्षरात नसावा। जर ते इंग्रजी कोणी लिहिले असेल आणि अपलोड केले असेल किंवा इतर कोणत्याही भाषेत असेल तर अर्ज अवैध मानला जाईल। ज्यांना लिहिता येत नाही अशा उमेदवारांच्या बाबतीत ते घोषणेचा मजकूर टाईप करून घेऊ शकतात आणि टाईप केलेल्या घोषणेच्या खाली त्यांच्या डाव्या हाताचा अंगठा ठसा सही करू शकत नसल्यास टाकू शकतात।
आणि वैशिष्ट्यानुसार दस्तऐवज अपलोड करा। हस्तलिखित घोषणेचा मजकूर खालीलप्रमाणे। उमेदवाराचे नाव याद्वारे घोषित करतो की मी अर्जामध्ये सादर केलेली सर्व माहिती बरोबर, सत्य आणि वैध आहे। आवश्यक असेल तेव्हा मी आधार देणारी कागदपत्रे सादर करीन। स्वाक्षरीवर डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणा अर्जदाराची असावी आणि इतर कोणत्याही व्यक्तीची नसावी। परीक्षेच्या वेळी स्वाक्षरी केलेल्या उपस्थित पत्रकावर किंवा कॉल लेटरवरही अर्जदाराची स्वाक्षरी अपलोड केलेली स्वाक्षरी जुळत नसल्यास अर्जदारास अपात्र घोषित केले जाईल। कॅपिटल लेटरमध्ये स्वाक्षरी किंवा हस्तलिखित घोषणा स्वीकारली जाणार नाही। फोटो स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणा केवळ ऑनलाईन अर्जामध्ये निर्दिष्ट केलेल्या जागेवर अपलोड केलेली खात्री करावी। कागदपत्रे स्कॅन करावे। स्कॅन रिझोल्यूशन किमान 200 dpi वर सेट करा। वर नमूद केल्याप्रमाणे रंग खऱ्या रंगावर किंवा फाईल आकाराचा सेट करा। तर प्रेक्षकांनो, दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।